हॅलो एव्हरीवन, रुहीज किचनमध्ये स्वागत आहे। तुम्हाला समजलंच असेल आज मी कोणती रेसिपी तुमच्यावर शेअर करते। पुरणपोळी सण आता येतोच आहे, त्याच्यामुळे पुरणाची पोळी ही झालीच पाहिजे। अगदी सोप्या पद्धतीने कोणीही नवीन करणारे असतील त्यांनासुद्धा अगदी लगेच पहिल्या झटक्यात जमतील अशी इतक्या सोप्या पद्धतीची मी पुरणपोळी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका आणि काहीच अडलं तर मला नक्की कमेंट्स करून विचारा आणि रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी एकदम भरगच्छ अशी मस्त गुबगुबीत फुलणारी अशी छान अशी आपण पुरणपोळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींजवळ नातेवाईकांजवळ माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सगळ्यांना जमेल अशी पुरणपोळीची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता करूया सुरुवात। इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, ती मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातली होती। इथे साधारण मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे मेजरिंग कपचं मी इथे 2 कप आपण घेतलेले आहे चणा डाळ आणि ती स्वच्छ धुवून मी रात्रभर ती पाण्यात भिजत घातलेली होती, म्हणजे ती शिजायला लवकर मदत होते, म्हणून इथे मी पूर्ण पाण्यात ती रात्रभर भिजत घालून ठेवलेली होती। आता सकाळी उठल्यानंतर आता मी काय त्याच्यासोबत कटाची आमटी करत नाही आहे, नुसती पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आज दाखवते। त्याच्यामुळे ही ह्याच्यामध्ये मी पाणी टाकताना मी कमी प्रमाणातच पाणी टाकणार आहे। आता ही भिजत घातल्यानंतर एवढी छानपैकी फुगली होती, त्याच्यामुळे मी जरा 2 भांड्यामध्ये घेऊन ती कुकरला शिजवून घेणार आहे। त्याच्यामुळे मी अशी 2 भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये 1-1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। जर कटाची आमटी आपल्याला सोबत करायची असेल तर आपण पाण्याचं प्रमाण हे थोडं वाढवायचं असतं, पण मी आता काय फक्त डाळ शिजण्याइतपतच त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे, सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। आता आपण ही डाळ शिजायला ठेवूया, तिथपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। आता पीठ भिजवताना मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मेजरिंग कपचे 3 कप घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा कितीही पीठ आपलं व्यवस्थित असलं तरीसुद्धा ते करताना हे अशा पद्धतीने चाळूनच घ्यायचं। कितीही व्यवस्थित स्वच्छ पीठ आपलं असलं तरीसुद्धा चाळूनच घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये अगदी बारीक सारीक जरासरी काही कचरा असेल म्हणजे कोंडा असेल तर मग आपलं पोळी ही करताना फाटण्याची वगैरे शक्यता असते, त्याच्यामुळे शक्यतो चाळून घ्यायचं आहे। इथे गव्हाचं पिठापासून केलेली आहे आणि इतकी सुंदर मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार होते। इथे 3 कप आपण छानपैकी ते चाळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ टाकायचं म्हणजे कसं आपण जे चपातीला भिजवताना ज्या प्रमाणामध्ये मीठ टाकतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण माझे पीठ चाळून झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुम्हाला शांतपणे सांगितलेली आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता व्यवस्थित बघा आणि अशा पद्धतीने शांतपणे करा, पोळी अजिबात तुमची चुकणार नाही। आता मीठ आपण व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतले। आता गव्हाच्या पुरणपोळी करताना आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकतो। आता इथे बघा, मी इथे पाणी जे भिजवायला घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी 1 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, कारण हळद तुम्ही डायरेक्ट टाकून सुद्धा पीठ भिजवू शकता, पण कसं होतं की कधी कधी हळद एका ठिकाणी राहते, मग ती व्यवस्थित नाही खाताना पटकन ती तोंडात येते, त्यापेक्षा असं पाण्यामध्ये मिक्स करायची, कारण आपल्याला पीठ भिजवताना पाणी हे लागणारच आहे। मग अशा पद्धतीने हळदसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होते आणि जसं चपातीचं पीठ आपण भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, तेवढ्याच नरम ह्याने ते पीठ भिजवायचं आहे। आता ह्याच्या पुढे जर पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर करायला लागला तर ते साधं पाणी वापरलं तरी चालेल, अजून हळद टाकून पाणी वापरायची गरज नाही, नाहीतर मग हळदीचं प्रमाण हे जास्त होऊन जातं। त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। हळद टाकण्याचं कारण असं सुद्धा असतं की कधी कधी आपल्याला ॲसिडिटी वगैरे होऊ शकते, काय काय ना पोळी खाल्ल्यानंतर चणा डाळ खाल्ल्यानंतर होते, पण ते हळदीने आपल्याला तसाच काही त्रास होत नाही, म्हणून हे हळद टाकलेली चांगली असते। बिना हळदीचं सुद्धा तुम्ही पोळी करू शकता, त्यांनी काही फरक होत नाही, फक्त कलरमध्ये फरक थोडासा वेगळा वाटेल, पण चवीमध्ये काहीही फरक होत नाही। व्यवस्थित असं आता आपण पीठ भिजवून घ्यायचे। आता पीठ भिजवताना सुद्धा आपण जसं चपातीचं पीठ भिजवल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावतो, तर सुरुवातीला आधी आपल्याला इथे तेलाचा हात लावून घ्यायचा नाही आहे, नुसतं आधी आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। आपली डाळ शिजलेली आहे आणि ती मी आता कुकरमधनं काढून घेतली एका साईडला। इथे आता मी सुती कापड घेतलेलं आहे, ओलं कापड घेतलेलं आहे, त्या ओल्या कापडामध्ये आपण हा चपातीचा गोळा पिठाचा गोळा आहे तो पण व्यवस्थित असा बांधून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी करा, अजिबात तुमची पोळी ही फाटणार सुद्धा नाही आणि इतकी सुंदर मऊ लुसलुशीत होईल।
ही जी पद्धत आहे ती पद्धत खूप सुंदर, सोपी आणि नवशिक्यांसाठी तर एकदम चांगली पद्धत आहे। आता आपण काय करायचं, हे पीठ पाण्यात भिजेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी टाकायचे। साधारण मला इथे 3 ग्लास तरी पाणी लागलेलं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण पीठ हे कव्हर झालेलं आहे। आपण आता पुरण बनवेपर्यंत हे पीठ हे या पाण्यामध्ये अशाच पद्धतीने भिजत ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपण माझं आता डाळ गार होईपर्यंत साधारण मी थोडंसं आता तिथे गूळ घेतलेला आहे। आता गूळ साधारण मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे मेजरिंग कपचे 2 कप घेतलेले आहे। अर्धा किलो डाळ घेतले तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। मेजरिंग कपमध्ये 2 कप डाळ 2 कप गूळ, आणि तो गूळ मी आता जरा कुस्करून घेतलेला आहे की आणि हा चिक्कीचा गूळ नाही, हा साधा गूळ आहे आणि हा कुस्करून घेतला आहे। ह्याचं कारण म्हणजे कसं, आपल्याला पुढे शिजवताना तेवढा टाइम आपला कमी वाचतो। आता डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे, कारण डाळ ही नेहमी ओव्हर कुक करायची, म्हणजे ती आपलं पुरण पटकन होतं। आता आपण हे पुरण वाटून घेऊया। त्यासाठी आता इथे मी पुरणाचं भांड न घेता अशा सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटात आपलं पुरण होऊ शकतं, ही अशी मी जाळी घेतलेली आहे आणि त्या जाळीवरती आपण हे पुरण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ शिजलेली टाकून घ्यायची आहे। आता चमच्याच्या सहाय्याने दाखवते मी कशा पद्धतीने हे पुरण बनवायचं आहे। असं फक्त जस्ट दाबत जायचं आणि त्या जाळीतनं ते पुरण आपलं मस्तपैकी एकदम स्मॅश होऊन बाहेर पडतं। इतकं सुंदर, सोपी, म्हणजे जसं पुरणाच्या पुरण बनवण्याचं जे यंत्र असतं त्याच्यातनं जसं आपलं पुरण येतं अशाच पद्धतीने सुंदर, पण अजून 5 मिनिटात अगदी आपलं हे सगळं पुरण, आपली डाळ मस्तपैकी अगदी बारीक होते आणि इतकी सोपी पद्धत आहे। ज्या वेळेपासून ही पद्धतीने मी स्वतः करायला लागलेली आहे ना, मला इतकं सोपं पडलेलं आहे पुरणपोळी करणं, इतकी सोपी आणि झटपट होणारी ही अशी आपली ही पद्धत आहे। त्यामुळे ही नक्की पद्धत ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली, तुम्ही करताना ही पुरण बनवण्याची पद्धत मला नक्की कमेंट्स करून सांगा। अगदी 2 मिनिटात हे बघा आपली मस्तपैकी डाळ झालेली आहे। मी तुम्हाला अजिबात स्किप न करता व्यवस्थित असं ते दाखवलेलं आहे की किती सोपी पटकन अशी ही डाळ झालेली आहे। आता उरलेली डाळ सुद्धा मी अशीच पटकन करून घेते। दोन्ही भांड्यातले डाळ आपली पटकन झालेली आहे आणि इतकं सुंदर आपण पुरणासाठी आपण मस्तपैकी एकदम डाळ स्मॅश करून घेतलेली आहे। अगदी 5 मिनिटात झालेली आपली ही डाळ आहे। त्यासाठी डाळ ओव्हर कुक केलेली असेल ना तर तो एक फायदा आपल्याला भरपूर चांगला होतो। त्यामुळे कधीही डाळ शिजवताना ही अशी जरा जास्त शिजवायची की जेणेकरून ही असं आपल्याला करायलाही अगदी इझी पडून जातं। सगळं आपण सगळीकडे लागलेली आहे ती व्यवस्थित काढून घेऊया आणि अशी झटपट अशी आपली डाळ ही एकदम बारीक करून झालेली आहे। आता आपण हे पुरण आहे ते गॅसवरती ठेवून देऊया। आधी हे बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवलं व्यवस्थित आपलं सुंदरपैकी मऊ, अगदी एकदम मऊसूत असं पुरण तयार झालेलं आहे। आता ते गॅसवर ठेवायचं आहे। गॅस आता आपण सगळं पुरण होईपर्यंत मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, कारण कसं होतं आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत। गूळ नंतर व्यवस्थित सेट होईपर्यंत जरा तो उडाला ठिपका वगैरे त्याचा तर जरा आपल्याला गरम लागू शकतो, उडतो, म्हणून मी तुम्हाला सांगितले आधीच काळजी घ्यायची। आपण आता जो अर्धा किलो गूळ घेतला होता, म्हणजे मेजरिंग कपचे 2 कप जो गूळ घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मंद आचेवरती, म्हणजे मीडियम फ्लेमवरती, एकदम अगदी मंद आचेवरती नाही, मीडियम फ्लेमवरती आपण छानपैकी गूळ आणि पुरण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जसं पुरण गरम होत जाईल, गूळ त्याच्यामध्ये मेल्ट होत जाईल, तसं ते खूप पातळ वाटेल, म्हणजे असं आपल्याला वाटेल की एवढं पातळ कसं झालं, पण पूर्णपणे ते पुरण ते गूळ एकजीव होईपर्यंत, नीट शिजेपर्यंत हे आपल्याला असं पातळच वाटतं आणि जसं ते शिजतं व्यवस्थित पुरण आपलं सेट होत जातं, त्याच्यानंतर ते घट्ट होत जातं आणि गार झाल्यावर ते अजून घट्ट होतं। त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने आपल्याला समजण्यासाठी की आपलं पुरण हे शिजलेलं आहे की नाही हे आपल्याला कसं कळलं पाहिजे, ही सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे। अगदी मस्त सोपी साधी अशी ट्रिक्स आहे ती, त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ नीट बघा। आता तुम्हाला दाखवलं आहे की किती पातळ असं आपलं ते पुरण होत चाललेलं आहे, कारण त्याच्यामध्ये गूळ व्यवस्थित असा मेल्ट होतोय आणि पूर्ण मेल्ट
होईपर्यंत व्यवस्थित ढवळायचं सुद्धा आहे, कारण कुठे गुळाचा खडा असा राहिला वगैरे नाही पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण गुळ असा बारीक करून घेतलेला होताच, तरीसुद्धा मध्ये मध्ये ढवळत राहायचं. आपल्या पुरण करपता कामा नये अशा याने ते मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं ढवळत राहून, अगदी काही कंटिन्यू ढवळायला नाही पाहिजे, पण मध्ये मध्ये ढवळून ते व्यवस्थित असं सेट करायचं आहे. हे बघा, हे असे जसे बुडबुडे उडतात ते पटकन एखादा उडू शकतो तोंडावरती वगैरे आणि खूप चटका बसू शकतो. अशाने खूप सावधानतेने असं व्यवस्थित ते करायचं आहे, म्हणून मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ ते झालेलं आहे. अशा वेळेला असं वाटेल जे नवीन करणारे असेल त्यांना की आपलं पुरण चुकलं की काय, पण असं नसतं. ते पूर्ण शिजण्यासाठी ही सगळी प्रोसेस होतेच आणि जसजसं ते शिजत जातं तसं त्याला घट्टपणा येत जातो. त्यामुळे नवशिक्यांनी कधी घाबरू नका की माझं पुरण पातळ झालं, मग ते पोळीमध्ये कसं राहणार. हे बघा, आता जसं जसं माझं पुरण घट्ट होत गेलेलं आहे ते आता व्यवस्थित त्याला घट्टपणा येत चाललेला आहे, शिजत चाललं आहे, त्यामुळे त्याला घट्टपणा ऑटोमॅटिक येत चाललं आहे. आता इथे मी तुम्हाला ट्रिक दाखवते बघा. हा चमचा बघा, आता मी जेव्हा हे सगळं व्यवस्थित शिजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आता हा चमचा असा पडतोय, म्हणजे माझं पुरण अजून शिजलेलं नाही आहे. आता परत थोडा वेळसाठी मी व्यवस्थित असं ते घट्टपणे शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे अजून थोडं घट्ट होईपर्यंत मी ते शिजवून घेतलेलं आहे. थोडं आता शिजत गेल्यानंतर आता बघा, हा चमचा मी असं इथे त्याच्यात उभा करून ठेवलेला आहे, तो अजिबात आता पडत नाही आहे, काही म्हणजे काही पडत नाही आहे. आता ह्या वेळेला आपण गॅस बंद करायचा, म्हणजे आपलं पुरण हे शिजलेलं आहे आणि आता ते जसं गार होत जाईल तसं ते घट्ट होत जाईल. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे वेलची जायफळची पावडर मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला चमचा तसाच्या तसा व्यवस्थित असं सेट अगदी होल्ड झालेला आहे, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट अगदी झालेलं आहे. आता ह्या टायमाला आपण व्यवस्थित असं ते गॅस बंद करून ही वेलची जायफळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इतकं सुंदर परफेक्ट आपलं हे पुरण मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा. अशी पद्धतीने तुम्हाला तुमचं पुरण शिजलंय की नाही कळू शकतं आणि हे जर तुमची सक्सेस होत झालं असेल तुमची, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. जेव्हा कधी तुम्ही बघाल, ज्या वेळेला कधी पुरणपोळी कराल आणि माझ्या व्हिडिओ बघून जर ही रेसिपी पुरणपोळी करत असाल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने आणि कसं पुरण बनवलं आणि तुमचं पुरण कसं परफेक्ट झालं की नाही ते, कारण का परफेक्ट होणार म्हणजे होणारच. आता पुरण आपण गार करायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी पण साधारण अर्धा तास तरी आपण हे असं पाण्यामध्ये ठेवलं होतं, कारण का सगळं ती आपलं पुरण वगैरे सगळं होईपर्यंत अर्धा तास तरी झालेला आहे. आता ह्याच्यातलं सगळं पाणी आपण हे अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ भिजवून तुम्ही पोळी करा, इतकी सुंदर तुमची पोळी होईल. पूर्ण पाणी आपण असं दाबून चांगलं काढून घेतलेलं आहे. आता इथे आपण हे पीठ आहे ते बाहेर काढून घेऊया. एकदम मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल लावायचं आहे त्याच्यावरती. आता हे असं बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे पीठ खूप पातळ झालंय की काय, पण असं काही नाहीये. उलट इतकं ते असं एकदम लुसलुशीत असं झालेलं आहे ना, की म्हणजे पोळी ही अगदी इतकी हलक्या हाताने केली ना की इतकं इझी होऊन जाणार आहे. इथे 3 टेबलस्पून मी तेल टाकलंय. तेलाने आपण मस्तपैकी पिठाला छानपैकी मळून घेऊया. अशी आता त्या पिठाला इतका लवचिकपणा आलेला आहे की ते इतकं इझीपणे आपली पोळी मस्तपैकी कव्हर करणार, अजिबात फाटणार नाही. या सगळ्या ट्रिक्स आहेत आणि या सगळ्या टिप्स आहेत, त्याच्यामुळे तुमची पुरणपोळी ही परफेक्टच बनणार. आता पीठ थोडं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण करूया पोळीला सुरुवात. पोळी करताना तर तयारी वगैरे तुमची सगळी करताना, म्हणजे आपण जेव्हा तवा वगैरे गरम करायला ठेवतो अशा वेळी किंवा बाकीची पोळी करताना ह्या पिठावरती असा एक ओलं, म्हणजे आता जो मगाचा आपला जो हे होता कापड होता, आपण जे सुती कापड घेतलं होतं तेच तसं ओलंच्या ओलं आपण त्याच्यावरती तसंच ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे बघा अशा पद्धतीने, म्हणजे कसं तेवढा तर त्याला नरमपणा राहतो, म्हणजे सुकत वगैरे नाही. कारण आपण काय जण त्याच्यावर तेल ओतून ठेवतात, पण तसं न करता
करता हे अशा पद्धतीने ठेवायचं। मी पुरण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, लवकर गार पण होईल, कारण का ते भांडं आपलं गरम असतं, त्याच्यातच राहिलं तर पुरण अजून शिजत राहतं, त्याच्यामुळे आपण काढून ते गार करून घेतलेलं आहे। आता आपण ॲक्च्युअल पोळीला सुरुवात करूया। आता आपण इथे करताना सुद्धा मी पिठाचा गोळा आणि पुरण दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे। तुम्ही कमी जास्त असं करायचं असं नाही, मी समप्रमाणात घेतलेलं आहे, कारण का पूर्ण पुरण आपल्याला पोळीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आत गेलं पाहिजे अशा पद्धतीने, म्हणून आपण आपल्याला पुरण भरपूर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं स्टफिंग भरपूर झालं पाहिजे, कारण का पोळी खाताना ती अशी भरपूर छान लागते पुरण जास्त असेल तर, म्हणून मी दोन्ही समप्रमाणामध्ये घेतलेले आहे। आणि मी जेवढं प्रमाण आता दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 पुरणपोळ्या मध्यम आकाराच्या सुंदरपैकी होतात। आता हे अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे। थोडंसं पिठाचा साध्या आपण हात लावायचा आणि ह्याची आता आपण एक वाटी तयार करून घ्यायची आहे। आता वाटी तयार करताना सुद्धा आपण मध्ये जराशी जाड आणि साईडनी पातळ अशा पद्धतीने ती वाटी तयार करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ते पुरण भरायचं। पुरण म्हणजे वाटी करताना वगैरे तुम्ही पिठाचा मध्ये मध्ये हात लावलात तरी सुद्धा चालेल। आणि हे अशा पद्धतीने एकदम अलगद असं आपण वाटीमध्ये आता पुरण आपण छानपैकी भरत जायचं आहे। आणि ते भरताना सुद्धा पीठ असतं ते साईडच्या अंगठ्याने आणि बोटाने हळूहळू वरती सरकवायचं आणि पुरण आहे ते आतमध्ये ढकलत जायचं। अशा पद्धतीने आपण ते पूर्णपणे आतमध्ये घालत जायचं आहे। हे बघा, आणि शेवटी हे असं एकत्र करून आपण ते बंद करून घ्यायचं आहे त्याचं टोक। आणि वरती जे एक्स्ट्रा येईल ते आपण असंच तिथल्या तिथे बंद करून घ्यायचं आहे। आता थोडं पीठ घ्यायचं आपण, पीठ घेतल्यानंतर दोन्ही साईडनी अशी छानपैकी असं पीठ लावून घेऊया त्याच्यावरती आणि थोडंसं आधी आपण आहे ना ते हातानेच असं प्रेस करून ती पोळी वाढवून घेऊया, म्हणजे जेणेकरून पुरण असतं ते सगळीकडे व्यवस्थित असं एक समान जातं। त्यामुळे असं आणि एकदम हलक्या हाताने, खूप हलक्या हाताने छानपैकी आपण ते लाटणीने नंतर पोळी लाटून घ्यायची। छान पातळ अशी मस्त पोळी होते, अगदी जाडजाड पोळी आपल्याला करायची नाहीये, मस्त पातळ छानपैकी आपली पोळी होते। आता बघा पुरण सगळीकडे व्यवस्थित गेलेलं आहे आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया। आणि पोळी लाटताना सुद्धा खूप हलक्या हाताने लाटायची, कॉर्नर असतात ते सगळे आपण पातळ असे लाटून घ्यायचे, मध्ये अशी जरा गुबगुबीत राहिली तरी सुद्धा चालेल, बाजूनी कडा आहे ती छानपैकी आपण लाटून घ्यायची। आणि हे सगळं प्रोसेस आपण हलक्या हाताने करायची। तुम्हाला दिसेलच की सगळीकडे पुरण मस्तपैकी गेलेलं आहे, ते अजिबात असं मध्ये कुठे हे राहिलेलं नाहीये। हे बघा पूर्ण पुरण सगळीकडे अगदी टोकापर्यंत गेलेलं आहे आणि असं मस्तपैकी आपली पोळी लाटून झालेली आहे। आता ती शेकवताना तवा आपला छानपैकी गरम पाहिजे, मीडियम फ्लेमवरती आपण मस्तपैकी पोळी लाटून घेणार आहोत। छान टाकून झालेली आहे आणि आता थोडीशी खालची बाजू त्याची शेकली की मग आपण उलटून घ्यायचंय। आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता, मी खूप छान व्यवस्थित खूप जवळून असं दाखवलेलं आहे की पोळी आपली कशी फुगते हळूहळू मस्तपैकी। इथे तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही वापरू शकतात। आम्हाला पुरणपोळीवरती तूप आवडतं म्हणून मी तूप लावून ती शेकवलेली आहे। तुम्ही आता इथे बघू शकता पोळी हळूहळू किती छानपैकी अशी फुगत चाललेली आहे मस्तपैकी। आणि आता इथे तुम्हाला दाखवते सुद्धा की पोळी आतमध्ये पुरण भरून किती व्यवस्थित अशी आपली बरगच्च अशी पोळी झालेली आहे। त्यामुळे एक पोळी मी अशी तुम्हाला उघडून दाखवते की पोळी फुगलेली असली की अशी पापुद्रा अलगद त्याचा व्यवस्थित निघतो, फक्त गरम असल्यामुळे मी जरा हळूवारपणे करते। आणि बघू शकता आतमध्ये पुरण किती सुंदर भरलं गेलेलं आहे, कमी नाही तर अगदी बरगच्च असं भरलेलं आहे। अशा आता मी इथे तुम्हाला थोड्या पोळ्या करून दाखवलेल्या आहे, पण साधारण 10 ते 12 पोळ्या एवढ्या पुरणामध्ये होतात अगदी आरामात मस्तपैकी। त्यामुळे तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। रोहिस किचन 22 ला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया परत एका सुंदर रेसिपी सोबत, तोपर्यंत आपली ही पुरणपोळी एन्जॉय करा आणि मला कमेंट्स करून सांगा।